झाला वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड दिनांक 7 जानेवारी 2021. एक बी वाया घालवले पण हजार उदाने घेऊन कणीस येत. अहो साधा उदाहरण पेरायला जाताना हातात पिशव्यात घेऊन जाते बी. पेरायला जाताना गाडीवर न्यावं लागते, हातात पिशवीत घेऊन जाते, पण आणताना बीज पेरी शेती आणि मग गाडीयावरी वाहती. थोडं पेरलं तरी बहुत. थोडी पुण्याई केली पण या पद्धतीनं जर पुण्याई केली असेल तर मग मात्र पुण्य फळले बहुता दिवसा. पण पुण्य फलीभूत झालंय याला काही प्रमाणपत्र, कारण ती दृकोच्चार नाही. भाषा लक्षात येईल का? दृष्टीला दिसणारा आटम आहे का? कोण? पुण्य म्हणजे काय? पुण्य काय? पुण्य शब्दामध्ये मूळ धातूच पुंग पवने. काय कोणता धातू आहे? पुंग क ख ग घ. पुंग पवने मूळ धातू आहे. पवन म्हणजे वारा. पुण्य वाऱ्यासारखा असते. पुण्य कसं असते? वाऱ्यासारखं असते महाराज. वारा काही एका जागेवर स्थिर आहे का? पुण्य येते. मग ही पुण्य फलीभूत झालंय याला काही आपल्या पंजाबी शब्दात म्हणजे उसको सबूत चाहिए. सबूत काहीतरी प्रमाण पुरावा लागेल का नाही? मग काय पुरावा? भाग्योदयाचा ठसा शिक्कामोर्तब होत असतो. कोणत्याही कामाला किंमत कशाला आहे? शिक्कामोर्तब होण्याला किंमत आहे. तुकोबरा म्हणतात पत्र कोण मानी वरती पत्र कोण मानी वंदितील शिक्का गौरव सेवका त्याची मुळे. किंमत कशाला आहे? शिक्क्याला किंमत. देशिताने शिक्का देशी चाले शिक्का तेथे कोण मानी रंका. अहो सर्वसामान्य शिपायाला रंकाला कोण पावर दे, कोण किंमत देते? किंमत कशाला? शिक्क्याला किंमत आहे. आणि तो कुठेही चालतो. देशी चाले शिक्का शिक्क्याला किंमत एवढी. गौरव सेवका त्याची मुळे. विचार करा. शिपायाला बघून कलेक्टर कोण रिस्पेक्ट देतो का? काय पाटील काय असं घडतंय? शिपायाला पाहून कलेक्टर उठून असा एवढी रिस्पेक्टिव्ह भूमिका राहते का शिपायाच्या बाबतीत? राहत का? कलेक्टर तो माता कलेक्टर आहे, शिपायाला रिस्पेक्ट देत नाही. ही गोष्ट खरी का खोटी? खरी आहे. पण तोच सिपाही जर राष्ट्रपति भुवन से साइंस का लेके आया हो तो
सांगितलंय बाबूजी साहब को कह देना राष्ट्रपती भवन से आया. मग मध्ये जर ती चिठ्ठी दिली तर कलेक्टर काय करतो? ए बाकी जरा थांबो, जरा मध्ये या. लाईन नाही म्हणतोय का? अजिबात. मध्ये बोलवतो आणि शिपायासाठी कलेक्टर उठून उभा राहतो हे लक्षात असू द्या. कारण राष्ट्रपती भवनातला शिक्का म्हणून पत्र कोण मानी वंदितील शिक्का गौरव सेवका त्याची मुळे. पुण्य फलीभूत झालं याला पुरावा भाग्य उदयाचा ठसा झाला. रत्नमालाबाईं संदीपानराव सोजे या उभयताचं काय झालंय? काय झालंय? पुण्य फळाला. पुण्य फलीभूत झाले. पुण्य फळाला येत नाही तर तीर्थयात्रा घडत नाही. माऊंड नंतरचा कार्यक्रम. हा? कितीतरी बाप एकुलत्या एक पोरानं परेशान आहे. इथं तर दोन दोन आहेत. हा? एक एक पोरानं बाप कशी कशी परेशान आहेत. नुसतं मारक्या म्हशी सारखं बापाकडे पोरग बघत आहे. हा? पुत्रापासून सुखप्राप्ती. माता पिता होईल म्हणती शेकी अंगुष्टा द्यावी ती आणि सुखप्राप्ती कैसी केली. कशानं होणार आहे? सरळ निराधार योजना दाखवली. कोण कोण? स्वतःची पोरं म्हणा. माता काय नाव बी गोंडच ठेवलीत महाराज. एक परमेश्वर आहे आणि दुसरा रामेश्वर. झालीच तर असली लेकर व्हावीत, नाही तर न झालेली लय बरी. अति डोकं दुखी आहे. काय करायचं? डझनाने लेकर हो. पुरे एकती पुतमाये पोटी अदो उद्धरे कुळे कोटी. कबीरदास महाराज मुर्गी के पुत गण आगे पीछे था. कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाता बात कोंबडी जर चालायला लागली तर मंत्री चालल्यासारखं वजन दाखवी. आगे पीछे थाट वजनात चलती. पण कोई चिल्ली ले गई गहार आणि कोई बिल्ली ना मांजर घेऊन जाते. खाली नुसतीच राहते कोंबडी. काय उपयोग आहे? 12 वर्ष लागतात एका संततीला जन्माला घालण्यासाठी. पण 12 वर्ष का लागणार, पण एका शेराला जन्म देते ती शहाणी. म्हणून काय महाराज दोन्ही बी लेकर. क्या बात आहे. क्या बात आहे. काय मतलब सगळं चांगला मोसम खाल्ला. जननी जने तो भक्त दाता याशु नहीं तो जननी बांझ भली क्या कमाया नूर विठाला. आज आमच्या रत्नमालाबाई आणि संदीपानराव कारभारी सोजे या उभयताचं जीवन महाराज केलेला संसार समाधानकारक आहे असं प्रमाणपत्र व्हाल झालं. दोन्ही लेकरांनी काय आई वडिलाचं तीर्थयात्रेचं माऊंड काय गोंडस घडविलं महाराज. आणि या निमित्तानं अनेकाला अन्नदान ज्ञानदानाचा लाभ मिळाला. हा महत्वाचा. आणि पुन्हा कार्यक्रमाला एक एक हुनी बळी रे. साधे
पुण्यातलं जुनं मुरलेलं लोणचं म्हणजे बाबासाहेब राणे. दुसरं रत्न महाराष्ट्रात ख्यातनाम मूर्ती महाराज. 7 करावी तर मुळे आबानी करावी. अनलग्गीचा बाज कसा असतो ठुमक्या चालीचा, ते आमच्या नंदू महाराजांनी आणि अशी सारी रत्न एका केंद्रात आली. बरोबर. वाजविणारी असली तयार आहे. गाणारी बघितली तर महाराज इथं काय, आमच्या रुस्तुम महाराजाचा आवाज म्हणजे माधुरीपूर्ण आवाज. विष्णुबुवा तोडीला तोड व्यक्ती, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या सर्वांसाठी आदरणीय स्थान म्हणजे स्वामीच. जनार्दन स्वामी. खरं तर नागोराव जनार्दन स्वामीची जोडण बाबासाहेब पाटलाचं म्हणजे 5 अशी फिटिंग होती. ती काय त्रिगुणी त्रय अवतार दत्त हा जाना. असली त्रिमूर्ती गोंडस होती महाराज. गोंडस. आणि हे ईश्वर एखाद्या वेळेलाच अशा गोष्टी घडवून आणतो. सर्वाला लाभत नसते. कोणाला वाटत नाही आपण गुणवान हो. त्रिमक महाराज तुम्हाला वाटत नाही का? कुणाला वाटतं मला असं गावं, मला असं वागलं यावं, पण प्रॅक्टिसच्या टायमाला गुदगुल्या करतोय. गुदगुल्यानं पकवाज येतो का? नाही येत. गुरुवारांची शब्द घासावी लागते. वस्तुस्थितीनं आज आमच्या रत्नमालाबाई आणि आमचे संदीपान दोन्ही उभयताचं जीवन समाधानाला प्राप्त झालं. शिक्कामोर्तब झाला. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा. शिक्कामोर्तब झाला. शिक्का आणि तो कशानं होतो? कशाचा शिक्का आहे हा? भाग्याच्या उदयाचा. कशाचा शिक्का आहे? आता तुमचं भाग्य उदयाला आलंय असा काय शिक्का पडलाय. हा. आणि शिक्का अगोदरच सांगितलं किंमत कशाला आहे. किंमत शिक्क्याला आहे. तुकोबराय सांगतात रोका माना की सिक्का माना आणि रोका सिक्का तत्समाना विठाला. किंमत कळाली का? रोकड दिलं काय आणि सही सिक्का मारून दिलं काय? दोन्ही मिळून एकच ना. रोका माना की सिक्का माना रोका सिक्का तत्समाना. दोन्ही एकच. रोकड दिले इतक्या पावरचा सिक्का असतो. सिक्क्याला किंमत असते. आणि कशाच्या संदर्भात शिक्का आहे? भाग्य उदयाचा. कशाचा ढाचा पडलाय हो? आता तुमचं भाग्य उदयाला. भाग्य भाग्य म्हणजे थोडस चिंतन करा सांगतो. विढळ व्याकरण शास्त्रामध्ये भज नावाचा धातू आहे. तर महात्मे आमचे काही जाणकार आहेत. आपल्या सुवृत्तीतली बरीचशी आमची गुरुबंधू आहेत. बोलायला काय मोकळ्या मामा. आता इथं नाही बोलावं मग तुम्हाला बोलावं. अशाच जागेत असते काही काही. व्याकरण शास्त्रामध्ये भज नावाचा धातू आहे भुवादिगणातलाच. त्याचा अर्थ होतो सेवा करणे. काय अर्थ आहे सज्जन? भज सेवायाम असा धातू. सेवा करणे अर्थाचा भज धातू. भज हा लोट लकाराचा द्वितीय पुरुषाचं एकवचन. काय? लोट लकाराच्या द्वितीय पुरुषाचं एकवचन. त्याचा अर्थ होतो भज. काय काय भज. कारण लोट नावाचा लकार हा आज्ञा करणे अर्थात. भाषा लक्षात आली. व्याकरणात स्पष्ट म्हटलंय लोट आज्ञार्थे आज्ञा करणे अर्थाचा लोट लकार आहे.
मग त्या शब्दानं काय जाणवलं? ए बस! जात वीत भूत कुळ शिळमार पण भजिका त्वरित भावना बस अन्न मान धन आणि हे तो प्रारब्धा आदिन काय सोस करी शिवाया भज मना पण भज आज्ञा आज्ञा का म्हणाले? भज याचा अर्थ असा आहे जोपर्यंत कच्ची सेवा बोलणं कळायले का नाही कळायले? काय? जोपर्यंत कच्ची सेवा आहे तोपर्यंत भज काय? जोपर्यंत कच्ची सेवा आहे तोपर्यंत भज ती सेवा करून करून जर परिपक्व झाली कशी झाली? सेवेला परिपक्वता आली की व्याकरण शास्त्राच्या नियमाप्रमाणे जकाराच्या जागी गकार आदेश होतो. काय? कच्च्यात आणि पक्क्यात हा फरक. कच्च्या अवस्थेत आज्ञा आहे भज भज परिपक्वता आली की त्या जकाराच्या जागी व्याकरण शास्त्रातील महर्षी पाणीचं सूत्रच आहे काय? चजह कुखिन्यतो पुन्हा एकदा डबल आहे चजह कुखिन्यतो च वर्गस्य स्थाने कवर्गादेशो भवति खितिनीतीचे प्रत्येक परे कशासाठी सांगा लोक मला हुकी आली असेल? त्या भाग्याचा आजोबा सांगायलोय विढाला विढाला कारण परमेश्वर रामेश्वर सांगायचंय तर कारभारीचं बी नाव घ्यावं लागलं. कोणाचं नाव? कारभारी कोण आहे? परमेश्वरचा. आज आहे आजा, मग त्या भाग्याचा ह्यो आज आहे आजा. विढाला विढाला भाषा लक्षात आली का नाही? कच्च्या अवस्थेत भज परिपक्वता आली की जकाराच्या जागी गकार आदेश होतो व्याकरण शास्त्राच्या नियमाप्रमाणे. च वर्गाच्या जागी क वर्ग आदेश होतो. च वर्ग किती आहेत? 5 आहेत आणि क वर्ग 5 आहेत. स्थानी आणि आदेश समसंख्यवाले असतील तर एक परिभाषा सूत्र आहे काय? यथासंख्य मनुदेश समानाम. सिरियल प्रमाणे क्रमवाईज पहिल्याला पहिला दुसऱ्याला दुसरा असा आदेश हो असं शास्त्रातली परिभाषा निर्णय करते. 5ला 5 आहेत, क्रमवाईज होणार. क च्या जागी च च्या जागी क होणार, छ च्या जागी ख होणार आणि ज च्या जागी ग होणार. पहिलं कोण आहे? कच्च्या अवस्थेत भज परिपक्वता आली च वर्गाच्या जागी क ख आणि ग म्हणून जकाराच्या जागी गकार आदेश झाला. पहिलं कच्च्या अवस्थेत भज आणि परिपक्वता आली की भग. काय बनलंय आता? भग. आणि या भगाचं मॉडेल म्हणजे भगवान. भग इव वर्तते इति भगवत तस्य एकवचने भगवान. विडाला विडाला काय? पहिलं कच्च्या अवस्थेत भज परिपक्वता आल्यावर भग आणि भगे भव भाग्य. काय? भगे भव भाग्य. भगापासून जे निष्पन्न होतंय उत्पन्न होतंय त्याचं नाव भाग्य. लक्षात आलं का नाही? भगापासून उत्पन्न होतंय त्याचं नाव मग भगे भव भाग्य. भगापासून होतंय ते भाग्य. भाज्याचं पोरग भग आणि भगाचं पोरग भाग्य. आणि ती उदयाला आलंय
रत्नमालाबाई आणि संदीपानरावचा असा काय झालाय, शिक्का पडलाय भाग्य उदयाचा ठसा. कशाहून झालो सन्मुख तो वैसा सर्व जगेचा महाराज म्हणतात पुण्य फलीभूत झालंय, त्याचं हे प्रमाणपत्र आहे. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाला आलंय असा शिक्कामोर्तब झालाय. त्या भाग्य उदयाला आलेल्याचा दाखला काय? त्याचा हा दाखला आहे. कोणता? झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. सन्मुखता महत्वाची आहे. परमार्थात काय महत्वाचं आहे? सन्मुखता महत्वाची. कारण प्रत्येक जीव हा परेशानीत कशामुळे अडकला? विनमुक्तीमुळे. जीवाला ज्या परेशान्या भोगाव्या लागतात, त्रास तकलीफ भोगावं लागतं, कशामुळे? विनमुक्तीमुळे. सन्मुक्तेमध्ये विघ्न येत नाहीत. हा फरक आहे ना. देव झाला पाठमोरा, अन्नसती विघ्ने येती खरा. विठाला विठाला देव पाठमोरा होणं म्हणजे विनमुख होणं. नसती विघ्ने येती, नसलेली विघ्न
आपल्या घराला येत असतात. विनमुक्तीची पावती. आणि सन्मुक्त झाल्यावर कामात सन्मुक्त झाले. संत चरणी पावलो, संतांच्या चरणाजवळ आलो. हे प्रमाणपत्र आहे कशाचं? सन्मुक्तीचं. कारण संतांच्या चरणाजवळ जीव आला कशामुळं? त्या शिक्कामोर्तब झाला. काय झालं माणसं म्हणतील ना, ते सभागृहाचं ते बीडचं काम झालं का? नाही, वर्क ऑर्डर अजून बाकी आहे. भाषा कळाली की नाही कळायची? त्याच्यातली काम करणाऱ्या लोकांना भाषा लक्षात येईल. पाटील कसं आहे, वर्क ऑर्डर म्हणजे कामाला डायरेक्ट परमिशन. सरकार बदललं तरी पुन्हा बिल निघू शकतात. त्याला नियोजन अधिकाऱ्याने सही शिक्का मारावा लागतो. तसं प्रमाणपत्र गृहीत धरल्या जात. कुणाची सही लागते? नियोजन अधिकारी त्यांना सही शिक्का मारावा लागतो, त्यावेळेला काम होतं. इथं भाग्य उदयाला आलंय असा ठसा शिक्का पडलाय. आणि भाग्याचा खानदानी धंदाच काय? भाग्य तरी नव्हे धन पुत्रदारा, निकट वास बरा संतापाई. भाग्याचा खानदानी धंदा एकच आहे. काय? भाग्याचा उदय देह जोडी संतापाय. भाग्याचं काम एकच, ती दोनच जागेवर राहते. एक देव अथवा देवमान्य संत यांच्या दरवाजात खडा पहारा करतय. कोण? भाग्य. देवाकडे अथवा संताकडे जायचं असेल तर त्या दरवाजापर्यंत आलेल्या कोणत्याही व्यक्तीला हाताला धरणार कोण? भाग्य. स्वागत करून आदरपूर्वक देव आत्मा देवमान्य संताला डायरेक्ट नेऊन भिडवायचं काम करते. इतकी पावर आहे त्याच्या कुणात? भाग्य. ज्ञानोबांनी तर स्पष्ट उल्लेख केला. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरी. भाग्य विनटला. भाग्य त्याला विशेषेनं नटती ती विनट. विशेष रूपानं त्याला नटवायचं म्हणजे स्वागत करायचं काम भाग्य करत आहे. आणि हाताला धरतय, डायरेक्ट साधूच्या ताब्यात देते. साधूचा अंकिला हरिभक्त. हरिभक्ताला साधूच्या ताब्यात देते. आणि एकदा साधूच्या ताब्यात हरिभक्त म्हणजे गेला की ते काय करतात? ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी कोंडातले पुढे
जीवनात समस्या राहत नाही. कोणत्याही समस्येवर तोडगा काढायची ताकद कुणात? संत. त्यांनी करायचं ठरवलं काय कधी नाही ते स्वतः सांगतात, गाढवाची घोडी आणि आम्ही करू सृष्टी पुढे. त्यांच्या मनात आलो ती काही करतात. ज्ञानोबरायचं म्हणतात, येत समर्थ जे जे करी ते न हो नये चराचरी. ती तुम्ही संत दया परी बोलवा माते. येत समर्थ जे जे करी विढा समर्थानं जे जे करायचं ठरविलंय ते न हो नये चराचरी. ती गोष्ट दुसऱ्यातून होऊ शकत नाही. संतांनी करायचं म्हणल्यावर आधी काही करतात, चौकशी सुद्धा करायची. काही म्हणजे नियम कानून तोडून पुढे कचऱ्यात टाकून करतात. नियमन काय आलाय जरा बोलू का? खतरनाक बोलू खतरनाक बोलत असताना मी बाकीची माणसं जमेला लावित नाही. स्वामीला धरणार, बाबासाहेब पाटलाला धरणार सोडणार नाही. कारण मीडिया पे चले जाने वाली चीज है भाई. इन चीजों के लिए ये हमारे पास सबूत बड़े बड़े हैं. बरी कशासाठी बोलतो लक्षात आलं? अशक्य कुटीतल्या गोष्टी देखील संत आपल्या पावरवर करू शकतात. निळोबरायचं काय? मृत प्राणी बघले स्त्री पुरुष केले स्त्रियेचे हे तो तुमची सहज स्थिती. पुरुषही केले स्त्रियेचे हे तो तुमची सहज निळोबरायची भाषा. मृत प्राणी जेवविले. पुन्हा ज्ञानोबरांनी मृत प्राणी जेवविले आणि पुरुषही केले स्त्रियेचे हे तो तुमची सहज स्थिती. आणि पुढचं वाक्य, लोकांनी मानव म्हणून चमत्कार केलाय का? नाही. लोका भक्ती प्रगटावया विठाला मेलेली माणसं आज पंजावर गेलेली इथं जीव घातली का नाही घातली? आणि स्त्रीचा पुरुष केला. ही निमिष मात्रे देह पाल केला आणि स्त्रीचा तो केला पुरुष उभा. हे शक्य बाई? ही शक्य बाब आहे? त्याच्या पुढे जाऊन बोलतो आता. फूल उडाला तो उडा. प्रसादेसी विद्वेषी बाळ. काय? प्रसादेसी विद्वेषी बाळ जन्मला केवळ भात लवंडा हे तो तुमची सहज स्थिती. काय म्हटलंय? लहानपणातच लग्न करायची पद्धत बरेच वेळेला पहिले कशी होती? लग्न झालं आणि संसाराचा श्री गणेश व्हायच्या आतच मालक गेला. लग्न संसार सुरू होणार आहे. संसाराच्या घाटाला लागता क्षणीच मालक गेला आणि बाळपणातच
परतच वैधव्य आलं. ती पोरगी सारखी रडायची, सारखीच रडायची, माझं जीवन काय. आई वडिलांनी किती समजून सांगितलं तर त्या दुःखाला काय ना. आई वडील फक्त तुळतुळ करायचे नावे. वारीसाठी ज्ञानोबा आलेले होते. कुठं? पंढरपूरला. या उभयतांनी त्या मुलीला घेतलं, ज्ञानोबाच्या पायावर घातलं. महाराज, बाळपणात घटना घडून गेली, लेकराला वैधव्य आलंय, उपाय कुठलाच नाही. एखादं लेकरू बाळ असतं तर कसं बी लेकराबरोबर करमून दिवस काढले असते, पण काहीच नाही, वैधव्य आलंय. ज्ञानोबर एक फळ उचललं तिच्या हातात टेकलं. प्रसादेशी विद्वेषी बाळ, जन्मला केवळ भात लवंडा. विधवा स्त्रीला लेकर होऊ शकतात ही अंधश्रद्धा नाही, ज्ञानोबरायचा दिलेला फळाचा प्रसाद. महाराज, पंढरपूरचे भात लवंडे आडनावाचे लोक ही ज्ञानोबरायच्या फळाचं प्रसादाचं द्योतक आहे. जन्मला केवळ भात लवंडा, हे तो तुमची सहज स्थिती, अनलोका भक्ती प्रगटावया. दुसरं उदाहरण देतो अलीकडल्या काळातलं. 20-20, 25-25 वर्ष लग्न होऊन लेकर न झालेली जोडपे मोतीराम महाराजाच्या फळासाठी तडसत बसायचे. महाराज, आम्हाला माहिती त्या ठिकाणी आंबा, आम्हाला लक्षात आलं, तुमच्या नाही माहिती तेवढा. पिंपळदरी नावाचं गाव आहे गंगाखेड तालुक्यात. मोतीराम महाराजांचं त्या शिवाराच्या आत विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी विना उभा राहतो. सप्ताहाची सुरुवात होती. त्या 8 दिवसात त्या गावच्या शिवाराच्या आत कुठेही कोणत्याही एका आंब्याला फिक्स नाही हाच म्हणून, तीही गावरान आंब्याला आंबे येणारच. 80 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलाय की अजूनही ही परंपरा खंडित झालेली नाही. कलमी नाही. बाबासाहेबराव नीट ऐका जरा, जुनी माणसं आहेत म्हणून. किती? 80 वर्षापेक्षा जास्त कालखंड झाला. एकही वर्ष या परंपरेला आतापर्यंत गालबोट लागलं नाही. प्रतिवर्षी आंबा येणारच. ती एका आंब्याला नाही, आणि ती गावरानच आंब्याला येणार, पण त्या गावच्या शिवारातच बाहेर नाही. आंबे आणायचे आणि प्रसाद टाकायचे. मारुती महाराज दस्तापूरकर एक नावाची महात्मे होऊन गेली. त्यांच्या काळात त्यांनी गडबडीनं कुणाला आपलं, मग त्यांचा समाज मानित होता, पॉवरफुल महात्मा होता, त्यांनी ज्याला फळ दिले त्या मोतीराम महाराजाच्या फळाचे 45 लेकर आता त्या फळापासून झाल्या लेकराली, त्याच्या लेकराली लेकर झालेत. आता ती आजी झालेत. आजी किती लेकर? 45 लेकरू त्या फळाचा आतापर्यंत जिवंत आहे. श्रद्धा का अंधश्रद्धा? मीडिया पे हमारी बातों का दखल लेना पड़ेगा बाबूजी, क्योंकि जो प्रैक्टिकली क्रिया है उनको चैलेंज कौन कर सकता. प्रत्यक्ष शिकायत द्यावी हे प्रमाण. मी कशासाठी बोलायलो आहे? त्यांनी मनावर घेतल्यावरती काही करू शकत. कोण? आणि संतांच्या चरणाजवळ आलो, संत चरणी पावल, त्याचा परिणाम आज फिटले माझे कोडे. जीवनातली समस्याच गेली. कोड म्हणजे समस्या. सर्वात मोठी समस्या कोणती होती? विनमुक्तीची. कोणती होती? कारण आपण ज्या देवापासून आलोत त्या देवाकडे जायचा रस्ता चुकलाय. लक्षात येईल का? आपण आलो
आलो कुठून? देवापासून. शरीर पंचमहाभूताकडून आले आणि जीव स्वतः भगवान सांगतात ममैवांसो जीवलोके जीवभूत सनातनः. मम एव अंशः, माझाच अंश जीव. कोठे जीव निराळा. कोठे जीव निराळा. कोठे जीव निराळा. तुका म्हणे कैची कीव आणि कोठे जीव निराळा. कुठं वेगळा आहे जीव? जीव देवच आहे. पर्यायानं त्यानं जाऊन देवाला मिळावं. पण तो या झाला फाटा. पटांगणारा निघालाय जीव. देवाकडे मुश्किल आहे. आणि म्हणून म्हणून काय सन्मुखता महत्वाची. झालो सन्मुख तो कैसा. हीच समस्या होती. आज फिटले माझे कोडे. बहुता जन्माची साकडी कोंदाटले पुढे. परब्रह्म सावडे. आता त्यानं कुणाकडेही बघू द्या. याच्या त्याच्याकडे नाही. पाहे तिकडे बापू माय विठ्ठल आहे रघुमाई. कोंदाटले पुढे परब्रह्म सावडे. शुनीचैव स्वपाकेच्या पंडिता समदर्शिना. कुत्रे मांजर पशु पक्षी सर्वाभूती पाहे. एक वासुदेव पुसून या ठाव अहंतेचा. कोंदाटले पुढे परब्रह्म सावडे. ही ताकद कुणाची? ही संतांच्या चरणाजवळ आल्याची पावती. संत चरणी त्याचा प्रसाद आहे. पण कसं असते, संतांच्या पायाजवळ गेल्यावर हे सारे प्रश्न सुटले, सॉल्व्ह झाले. आधी फिटले माझे कोडे, समस्या सुटल्या. पण काय शिष्टाचार सांभाळ. शिष्टाचार अति महत्वाचा आहे. काय किती बी पाय टाकले तरी कीर्तनात लागू येतात का? बरं, कुणाला लांबू वाटत नाही तेवढं सांग. कुणाला बी वाटतंय थोडं लांबून आकडावं. पण लांब येता येत आहे का? नाही लांब येत आहे. अहो इकडलं उठून तिकडं बसता येत आहे का? येत आहे का? हो का आपल्याला आपली चर्चा मी कशासाठी बोलायलो? याला शिष्टाचार म्हणतात. आणि हा शिष्टाचार संतांच्या बाबतीत अॅक्युरेट पद्धतीने सांभाळावा लागतो. मला तंतोतंत देव स्वतः सांभाळतो. संतापाशी बहु असावी मर्यादा. फलकटाचा धंदा ओळखोनी. संतांच्या जवळ मर्यादेशीर व्यवहार करायचे. ओहर पद्धत वापरली त्याची बात नाही महाराज. साधून विश्वास कमी जास्त चालत नाही. तिथं शिष्टाचार कसा आहे? शिष्टाचार असा आहे. कसा? प्रथम भेटी आलिंगन. पहिली भेट झाल्या काय करायचं? प्रथम भेटी आलिंगन आणि मग चरण वंदावे. अगोदर पायाला नाही. प्रथम भेटी आलिंगन आणि मग चरण वंदावे. प्रथम भेटी काय? शिमगा कशी लंगन? आलिंगन संताचे जीवधारी माणसाला. आलिंगन संताचे जीवधारी माणसाला. आलिंगन संताचे जीवधारी माणसाला. आलिंगन संताचे जीवधारी माणसाला.
झाला वारकरी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड दिनांक 7 जानेवारी 2021